आणि आता बातमी ठाकरे बंधूंची। लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी 18 जागा लढण्याचे संकेत दिलेत, कारण या 18 जागांवरती समन्वयकांची नियुक्ती झाली। तर भाजपनं राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात। शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर युती संदर्भात सूचक वक्तव्यही केलंय। पाहूयात। लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची रणनीती तयार झाली आहे। उद्धव ठाकरेंनी 18 जागांवर समन्वयकांची नेमणूक करून महाविकास आघाडीत 18 जागा लढणार असल्याचे संकेत दिले। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी भेट घेतली असून युतीच्या चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी नेमक्या कोणत्या लोकसभेच्या 18 जागांवर समन्वयकांची नेमणूक केली आहे ते पाहूयात। मुंबई उत्तर पश्चिम विलास पोतनीस, मुंबई उत्तर पूर्व दत्ता दळवी, मुंबई दक्षिण मध्य रवींद्र मिर्लेकर, मुंबई दक्षिण सुधीर साळवी, सत्यवान उभे, ठाणे किशोर पोद्दार, सुभाष म्हसकर, नाशिक सुरेश राणे, जळगाव सुनील छबुलाल पाटील, बुलढाणा राहुल चव्हाण, रामटेक प्रकाश वाघ, वाशिम यवतमाळ उद्धव कदम, हिंगोली संजय कच्छवे, परभणी शिवाजी चोथे, संतोष सांबरे, जालना राजू पाटील, छत्रपती संभाजीनगर प्रदीप कुमार खोपडे, रायगड संजय कदम, मावळ केसरीनाथ पाटील, धाराशिव स्वप्नील कुंजीर। तर कोल्हापूरच्या समन्वयकाची जबाबदारी सुनील पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे। 2019 मध्ये भाजपसोबतच्या युतीत उद्धव ठाकरेंनी 23 जागा लढल्या होत्या। तर यावेळेला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत 22 जागांची मागणी केली आहे आणि सध्या 18 जागांवर समन्वयकांची नेमणूक केली असली तरी हा आकडा 22 वर जाईल असं अरविंद सावंत म्हणाले। मला वाटतं आदरणीय उद्धवजी असोत किंवा माननीय संजय राऊत साहेब असोत, या सगळ्यांनी या संदर्भात सातत्यानं सांगितलेलं आहे, शिवसेना जिंकलेल्या जागा ज्या होत्या मागच्या त्या आमच्या जागा आम्ही तशाच लढणार आहोत, अधिकच्या जागा आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो। त्यामध्ये शेवटी सामोपचारानं आमचं नेतृत्व या संदर्भात चर्चा करून त्यावर निर्णय घेईल। 18 म्हणजेच काय 18 असं नाही, कदाचित 22 होतील, त्याला काय अजून नेमणुका होतील, त्यामुळे तुम्ही तिथं काहीतरी अडकलाय असं समजण्याचं कारण। तर इकडे दुसरे ठाकरे सोबत घेण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केलेत। भाजपचं नुकतंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं। त्या अधिवेशनानंतर मनसे सोबतच्या युती संदर्भात खलबत झाल्याची माहिती आहे। तोच निरोप घेऊन आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। यावर राज ठाकरेंनी नंतर बोलणार असल्याचं सांगितलंय। त्या आशिष शेलारांनी मनसेसोबत चर्चा झालेल्या असून योग्य वेळी निवडणुका घोषित झाल्यानंतर निर्णय घेणार असं म्हटलंय। क्या आप इस चुनाव में एनडीए में शामिल होने वाले ऐसी चर्चा ये क्या सही है? माझा विषय वेगळा आहे। ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती बोलतो, आल्यात म्हणून विचारायचं नाही। राजकारणात भेटीगाठी होतात, राजकीय चर्चा होतात, राजकीय चर्चा झाल्याही पाहिजेत, व्यक्तिगत चर्चाही होतात। योग्य वेळेला योग्य गोष्टींचा खुलासा करू। काही डेलिगेशन्स त्यांची आली होती, काही भेटी माझ्या झाल्या। आता पुरता सांगण्याचं एवढाच मुद्दा आहे की राजकीय त्याच्यावरचा निर्णय हा आता काहीच नाही, तो योग्य वेळेला राजकारण आणि निवडणुका घोषित झाल्यावर करू। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं नो रिस्क धोरण स्वीकारलंय, त्यामुळे राज्यांमध्ये मित्र जोडण्याचं काम सुरू झालंय। त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। विशेष म्हणजे हे काम वर्षभरापासून सुरू आहे, म्हणून कधी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जातात तर कधी फडणवीसही राज ठाकरेंच्या घरी जातात। की काही लोकांनी खास करून भारतीय जनता पार्टीने दुकान उघडलेलं आहे आणि तुम्ही काही करा, आमच्याकडे या, तुम्हाला आमचं संरक्षण राहील आणि ते जे काय आहे ना ते देशाला विघातक हे लक्षात घ्या। त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटी आहेत। गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी झाल्यात। युती आणि आघाडीचं समीकरण 360 डिग्री बदललंय। आता त्यात मनसेही भाजपसोबत महायुतीत सहभागी झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही। विनायक डावरुंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.